राजे मल्हारराव होळकर चौक सुशोभीकरण कामाचा महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून पाहणी तात्काळ काम पूर्ण करण्याचे दिले आदेश। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी 50 कोटी रुपये निधी दिला। त्यामधून राजे मल्हारराव होळकर चौक सुशोभीकरण करणे यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झालाय। महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी आज राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरण कामाची पाहणी केली। या कामामध्ये अडथळा येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन, लाईट पोल शिफ्ट करण्याचे संबंधितांना आदेश दिले। काम उत्तम दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी केली। तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले। अभ्यासिकेचा आढावा घेतला। स्मारक पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक विष्णू माने, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, चिदानंद कुरणे, नगर अभियंता महेश मदने, स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ठोकळे, गणेश धोत्रे, कनिष्ठ अभियंता अशोक कुंभार, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, मुकादम प्रकाश चव्हाण, श्री इंगळे, धोंडीराम माने, हनुमंत खरात, अमीर मुलानी, संजय कांबळे, अमर चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते।